मुलांनो, आज आपण पिंपळाचे पान ही कविता अभ्यासूया. पिंपळाचे पान जसा बाल हत्ती छान, वाटे गणेशाचे ध्यान, वाटे गणेशाचे ध्यान. पिंपळाचे पान किती सुंदर आकार, जसा काढला ओंकार, जसा काढला ओंकार. पिंपळाचे पान वना नागोबाचा सान, डोले ऐकून या गान, डोले ऐकून या गान. पिंपळाचे पान मुळी विसावान घे, सदा खेळतच राही, सदा खेळतच राही. पिंपळाचे पान आला महापूर तरी, खेळे बाळकृष्णवरी, खेळे बाळकृष्णवरी. पिंपळाचे पान दिसे किती करूपात, त्याची खून पुस्तकात, त्याची खून पुस्तकात. पिंपळाचे पान जसा बाल हत्ती छान, जसा बाल हत्ती छान. पिंपळाचे पान या कवितेत कवीला पिंपळाचे पान वेगवेगळ्या रूपात कसे दिसते हे त्यांनी स्पष्ट केले आहे. पिंपळाचे पान कवीला बालहत्तीप्रमाणे म्हणजे गणेशाच्या ध्यानासारखे वाटते. जसा आपण ओंकार काढतो तसा पिंपळाच्या पानाचा आकार कवीला सुंदर वाटतो. नागोबाचा फणा जसा गाणे ऐकून डोलतो तसेच पिंपळाचे पान वाऱ्यामुळे डोलते. पिंपळाचे पान अजिबात विसावा किंवा विश्रांती न घेता सदा खेळतच राहते. महापूर आला तरी पिंपळाचे पान बालकृष्णाप्रमाणे खेळतच राहते. पिंपळाच्या पानाची खूण मुले पुस्तकात ठेवतात. अशा प्रकारे पिंपळाचे पान कवीला बालहत्तीप्रमाणे म्हणजे गणेशाच्या रूपात, तसेच ओंकार, नागोबाचा फणा, खेळणारा बाळकृष्ण अशा कित्येक रूपात ते दिसते.